सिंद्रासूर दैत्याला कोणत्या प्रकारे वध दिला? एखाद्या भक्ताने जर आपली भक्ती केली तर आपण आपल्या भक्ताला प्रसन्न करून घेतच असतो, म्हणून मी तसा त्याला वर दिला आहे. परंतु आपण चिंता करू नका, त्यावरती काहीतरी मार्ग गेलं. ब्रह्मदेव, त्या असुरी शक्तीला समस्त देवगणांनी नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल ठरले. आपल्याला काहीतरी मार्ग हा काढावाच लागणार. नारायण नारायण सिंद्रासूर माथला गर्वाने पेटला, झाला लाल दावी देवांना शक्तीचे बळ. ओ दावी देवांना शक्तीचे बळ. नारायण देव हो, काही तुमची अवस्था. नारायण नारायण. मुनी, तुझं अगदी योग्य समय इथे आगमन झालेलं आहे. मुनी, त्या सिंधुरासूर नामक दैत्यानं आम्हा देवतांची राज्य काबीज केली, तेव्हा तूच काहीतरी मार्ग काढ. नारायण नारायण देव हो, तुम्हाला सुद्धा तुमच्या शक्तीचा फार गर्व झाला होता, आणि तो गर्व त्या सिंधुरासुराने उतरवला. नारायण नारायण. होय मुनी, आमचा गर्व आता रसातळाला गेलेला आहे. ज्याप्रमाणे डोळस मनुष्य अंध मनुष्यास मार्गदर्शन करतो, त्याचप्रमाणे तू आम्हा देवतांना मार्गदर्शन कर. नारायण नारायण देव, यावर उपाय आहे. नारायण नारायण. आपण सारे देवगण मिळून त्या विघ्नहर्त्या गणेशाची आराधना करूया. ज्या ओंकार स्वरूपामध्ये हे सारे विश्व समाविष्ट झालेले आहे, त्या ओंकार स्वरूपाला शरण जाऊन त्याच्या चरणावरती माथा टेकूया. चला तर मग. प्रभुराया तारिया भया नमस्तस्मै व गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिने यत्स्या गत्स्या यते नाम विघ्न सागर शोषणे. ज्याच्या नामामध्ये विघ्न सागराच्या अगस्तीप्रमाणे शोषण करण्याचे सामर्थ्य आहे, अशा गणरायाला सर्व देवगणांचा साष्टांग प्रणाम. हे पुराण पुरुषोत्तमा, हे शक्तिमान परात्परा, आम्ही तुला अनन्य भावाने शरण आलो असून परमप्रीतीने वंदन करत आहोत. गणराया, त्या सिंधुरासूर नामक दैत्यानं आम्हा सर्व देवतांची राज्य काबीज केलेली आहे, तेव्हा तूच काहीतरी मार्ग काढ आणि आमची राज्य आम्हाला परत मिळवून दे. देव, तुम्ही मुळीच चिंता करू नका. त्या नामक सिंधुरासुराचा पराभव होईल. तू सागर करुणेचा, तुलाच दुःख सांगावे, तुझं वाचून इतरात निर्मुख होऊन काय मागावे. या विश्वातील जीवात त्यांना सानिध्यात घेऊन त्यांना अमृत पाजण्यास तुझे संबंध आहे. तुझा जय जयकार असो विनायका, तुझा जय जयकार असो. देवगण हो, तो सिंधुरासूर दैत्य कोणत्याही क्षणी इथे येऊ शकतो. आपल्याला सावध राहावं लागेल. सर्व भव्य सम्राट, सर्व भव्य सम्राट दैत्यराज दैत्यरासूर.
समग्र ब्रह्मांडावर ज्याने सत्ता प्रस्थापित केली तो एकमेव अजिंक्य योद्धा दैत्यराज सिंधुरासुर. या देवांना ज्याने पराभवाची चव चाखली तो एकमेव योद्धा, एकमेव दैत्यराज सिंधुरासुर. ज्याने या देवांचं देवत्व नष्ट केलं तो एकमेव अजिंक्य योद्धा. 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र, कैलासी राणा शंभू महादेव, प्रत्येक वेळी कपटाचा आश्रय घेणारा विष्णुदेव. नष्ट केलं या देवांचं देवत्व. सिंधुरासुराच्या चरणाशी लोटांगण घालणारे हे देव. अरे भ्याडांनो, रणांगणातून पळून गेलात, वीराच्या शौर्याला काळीमा फासलीत. हेच का तुमचं देवत्व? आणि आश्रयाला आलात ते कोणाच्या? या गणेशाच्या. देवेंद्रा, अरे या गणेशाच्या. दैत्यराज, आम्हा सर्व देवांची राज्ये परत कर. आम्ही तुला जीवनदान द्यायला तयार आहोत. अरे तुम्ही काय मला जीवनदान देणार? तुमचा मृत्यू माझ्या हातात. आठव तो रणसंग्राम. विष्णुदेव, आठव. गणेशा, माझ्या मार्गातून दूर हो. तुला देखील अंतिम चेतावणी देतोय. या सिंधुराच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नकोस. अरे सिंधुरासुरा, तुला शक्तीचा फार गर्व झालेला आहे आणि तुझा हा गर्व उतरायला मला किती सावेल. अरे गर्व तर तुम्हाला तुमच्या देवत्वाचा झाला होता. रसातळाला मिळाला. विनंती करून झाली. आदेश देतोय, माझ्या मार्गातून दूर हो. अन्यथा याच रणांगणाच्या मातीत तुझा देखील नाश करेल. अरे सिंधुरासुरा, तुझ्या अंगी असेल सामर्थ्य तर स्वीकारा नांगण. अरे तिथे तुझ्या देवाने मान टाकली, तिथे तुझी काय कथा? अरे तू तरी वेगळा कसा असशील? तूही आमच्यातलाच. ते म्हणतात ना, ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. सामर्थ्याचा गर्व तुला सुद्धा नाही. याच रणांगणात तुझा देखील नाश केला तर नाव नाही सांगणार दैत्यराज सिंधुरासुर. स्वीकार रणांगण.